छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा। नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे सध्या उभा आहे शिवाजी पार्क दादर येथे आणि आपण मागे पाहतोय शिवसेनेचा दसरा मेळावा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथे जमा झालेले आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत जे उद्धव ठाकरेंच्या भाषण ऐकण्यासाठी आलेले। दादा कुठून आलाय तुम्ही? मी संगमेश शहर जिल्हा अहिल्यानगर मधून आलो। माझं नाव मुस्लिम मावळा अजीज मोमिनी। तर तुम्ही आपण पाहतोय ते संगमनेरवरून आलेले आहेत। गद्दारांना विकत घेण्याकरिता 50 खोके आहेत, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फक्त 85 रुपये गुंठा। मुस्लिम मावळा हे एक शिवसेनेचे कट्टर मुस्लिम शिवसैनिक आहेत आणि त्यांचं असं मत आहे की आमदार विकत घेण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, सरकार जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत। आपण त्यांनाच विचारूया नेमकी काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती आणि भारतातली परिस्थिती सगळ्या लोकांना माहिती आहे। आज शेतकरी बांधव एवढा संकटात आडलेला आहे का त्याची शेतामध्ये लावलेला पीक, ते जमीन, ते जागेतली माती ते सुद्धा वाहून गेली। त्याचे राहिला प्रश्न त्याचे जनावरांचा ते सुद्धा मरण पावलेले। तर आता शेतकऱ्यांनी किती सुसाईड आणि किती आत्महत्या करावे ते प्रति गुंठ्यावर 85 रुपये जुने JR प्रमाणित देऊ राहिले। आज तुम्हाला हे वाटत नाही का तुम्ही गुवाहाटीला जाऊन किती खर्च केलं? तुम्ही एक मुस्लिम शिवसैनिक आहात आणि आता अलीकडेच आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव यावरून थोडं राजकारण चालू होतं, देशात असेल राज्यात असेल, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया एवढंच आहे, दोघी समाजाला सांगा तुम्ही संविधानाने तुम्हाला सगळ्यांना हक्क दिलेला आहे। तुम्हाला ज्याला आय लव्ह म्हणायचं, आय लव्हचा अर्थ फक्त प्रेम होतो। आपल्याला प्रेम वाटायचंय, आपण महाराष्ट्राचे नागरिक आहो, या देशाचे नागरिक आहो, आपल्याला फक्त प्रेम वाटायचं आहे। संविधानाने आपल्याला हक्क लिहिलेले, तुम्हाला ज्याच्यावर लिहायचं त्याच्यावर लिहा। आय लव्ह लिहिण्याने काय फरक पडत नाही, फक्त हे समाजकंटकापासून सावध राहा। हे दोन समाजामध्ये काड्या लावणारे तेढ निर्माण करणारे काय यांच्यापासून सावध। कोण आहेत समाजकंटक? भारत जलाव पार्टी, ओपन भारत जलाव पार्टी हे समाजकंटक आहे। यांच्या आका लोकांनी यांचे पिद्यांना बूट चाट्यांना हुकूम दिले, आदेश दिले, लगेच त्यांचे बूट चाटे निघतील बाहेर। लगे हिंदू मुस्लिम दोन समाजाला किती वाटावळ करतात हो। अंग्रेजांनी खेळलेली चाल आहे रे मित्रांनो। अरे हिंदू बांधवांना मुस्लिम लोकांनी समजून घ्या, अंग्रेजांनी खेळलेली चाळ आहे, नादी लागू नका यांचे। आणि आता जे तुम्ही आता महाराष्ट्रात ओला संकटाचं ओल्या दुष्काळाचं संकट आहे आणि अजून सरकारने मदत जशी पाहिजे तशी त्यांनी एक त्यांच्यासोबत बॅनर बनवला आहे, आमचं वोट मतदान चोरीला गेलं मुस्लिम मावळा। तर मध्ये राहुल गांधी यांनी वोट चोरीवरून जे काही पत्रकार परिषद घेतलेले आणि इलेक्शन कमिशनवर आरोप केलेले की राहुल गांधींनी देशात वोट चोरी झाली, त्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत चोरीला गेला। मी पोलीस स्टेशनात गेलो, ते म्हणे अशी कंप्लेंट घेतली जात नाही, काय वस्तू हरवली तर शोधून देता येईल, मत कस का शोधून देता येईल। तर माझा मत चोरीला गेला। मी ऐका, मी दिलं कोणाला होतं? लोकांनी आम्हाला मत दिले। थोडक्यात सांगतो, एक खासदाराच्या हाताखाली 5 ते 6 आमदार राहतात। आमचे लोकसभेमध्ये 10 खासदार निवडून आले, तशी बी टोटल मारली तर 6 आणि 60 होतात। आमचे 9 आणि 8 आमदार निवडून येऊ राहिले। म्हणजे ज्यांनी 8-8 वर्षे 9-9 वर्षे ज्यांनी बाली किल्ल्यावर राज केलेले, सेवा केलेली, काम केलेले जनता ते लोक 5 आणि 7 हजारांनी पडून राहिले। कस का होऊ शकतो? हे शक्य नाही। जे 85-70 हजारांनी निवडून येणारा माणूस ते 8 आणि 10 हजार मतांनी पडतो, कस काय पडतोय? जे घरामध्ये 4 लोक आहे, जे छोटासा घर आहे, राहायची क्षमता 4 आहे, ते घराची तुम्ही टोटल लोकसंख्या 40 दाखवतात। आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी इच्छा आहे का तुमची? मग का नाही येणार? येणारच। उद्धव राज होणार म्हणजे होणार। उद्धव साहेब असतील किंवा राज साहेब असतील, ठाकरे नाव म्हणजे महाराष्ट्राचा ब्रँड होता, आहे आणि राहणार आहे। जशी यांनी उलटा पलट्या करून विकत घेऊन जसे फोडले ना, ये इमानदारीने यांच्या खाली बम लावतील, बम तोफा फुटतील, तोफा, आणि महाराष्ट्राचा विकास ते दोघी बहुत करून दाखवतील।
तर हे होते काही मुस्लिम शिवसैनिक. त्यांचं मत आहे की देशात वोट चोरी झाले, तशी त्यांनी अनेक मुद्द्याला हात घातला. त्यांचं असं पण मत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी काळात एकत्र आले पाहिजेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे, मुंबई.